नाशिक सायखेडा परिसरात पीडित कुटुंबाचा न्यायासाठी संघर्ष। नाशिकच्या सायखेडा परिसरात एका पीडित कुटुंबाला न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। संबंधित कुटुंब गेल्या काही दिवसांपासून सायखेडा पोलीस ठाण्यात वारंवार चक्रा मारत असून त्यांच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्यासोबत विनयभंग व मारहाणीची घटना घडली असून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हावा अशी तिची मागणी आहे। मात्र पोलिसांनी या प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे। तरी देखील पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की केवळ प्रतिबंधात्मक कारवाई पुरेशी नसून त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला जावा। दरम्यान पीडित कुटुंबाने असा आरोपही केला आहे की या प्रकरणामुळे ते आपल्या लहान मुलासह बेघर झाले आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। याबाबत सायखेडा पोलिसांचे म्हणणे आहे की संबंधित वाद हा दिवाणी स्वरूपाचा असल्याने त्यात गुन्हा दाखल करता येत नाही। तरीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे असे त्यांनी सांगितले आहे। या प्रकरणात नेमके काय सत्य आहे हे पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार असून पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोराचा 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता। त्या लोकांनी मला तो कार्यक्रम करू दिला नाही। मी बोलली का बरं नाही करायचा, तर ते बोलले आमच्या घरात कार्यक्रम करायचा नाही, तुझा काही संबंध नाही या घराशी, या घरात राहायचं नाही। आणि त्यांनी म्हणजे माझ्या जावानी येऊन मला मारलं, केस धरून मारलं। देर बोलला का मार हिला, हिला आपल्या घरात ठेवायचं नाही। आणि मी माझ्या आईला बहिणींना बोलवून घेतो, त्या आल्या तिकडनं आणि त्यांनी मला शिवीगाळ एकदम घाणघाण केली। आणि मी त्यांना एक शब्द बोलली नाही। मी 112ला फोन केला तर ते 112 वाले आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही। त्यांच्या समोर सुद्धा त्यांनी मला शिवीगाळ केली। नंदोय आला, तो बोलला हिला लय माज आलेला आहे, हिला मी पाहतच आता। त्यांनी माझावाला पदर वडला। दुसरा लहाना नंदोय आला आणि लगेच मग तो दीर आला आणि तो बोलला का आता थांबा तुम्ही बाजूला, मी हिला पाहतो। त्यांनी मला लातात पोटात मारलं, छातीत लाता बुक्क्या मारल्या आणि माझं चाकू सुऱ्या माझं वाला सगळं कानातले बिनातलं वडून घेतलं। आणि आता हिला आपल्या घरात काय दारात बी ठेवायचं नाही, ते असे त्यांनी माझा विनयभंग केला। पण आता मी जे सांगते यांच्यावर तक्रार करायला, पण ते काय बोलता आम्ही करणार नाही एवढी म्हणजे आपसमध्ये त्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले पाहिजे। मला बोलता येत नाही कारण का माझं उभं राहण्याची काही सहनशक्ती नाही। तुम्हाला काय करता येईल ते करून तुम्ही, कारण का यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे। 30 तारखेला साहेब इथं थोड्याशा किरकोळ वादावरनं थोडासा वाद झाला आणि माझे घरचे जे नातेसंबंधी नातेवाईक आहे, आई बहीण भाऊ भाऊजाई यांनी माझ्या बायकोला मारहाण केली। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला 112ला कॉल केला होता। पोलीस स्टेशनचे माणसं आले होते, त्यांच्यासमोर पण आमचा विनयभंग झाला। त्यांनी आम्हाला त्यांच्या साहेबांसमोर मारहाण केली, घाणघाण शिव्या केल्या आणि बायकोच्या कानातले आमच्या दाजीने ते ओढून घेतले आणि भाऊजाईच्या हातात दिले। त्यानंतर आम्हाला घराच्या बाहेर काढलं, आमच्या घरावरती दगडफेक केली। दगडफेक केल्यानंतर परत बाहेरून माणसं बोलवले आम्हाला मारण्याकरता आणि 2 दिवसापासून आम्ही घराच्या बाहेर आहेत, दोन्ही मुलं आणि बायको। 1 तारखेपासून आम्ही घराच्या बाहेर आहेत आणि दगड फेकलेले ते आपल्या घरासमोर आहेत सगळे आणि कुलूप लावून आम्हाला काढून दिले। आमचा संसार बाहेर फेकून दिला आहे। याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे साहेबांनी होतो। पोलिसांकडून अपेक्षा आहे की आम्ही जे करतोय ते तुम्ही घ्या आणि आम्हाला काहीतरी न्याय निवाडा द्या त्यातून।